नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, उद्या आहे एक्सपायरी रिलेटेड जो डेटा आहे कशा पद्धतीने आलाय तो आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण मित्रांनो, कालचा जो डेटा दिला होता आणि तो डेटा जो दिला होता तो साइडवेज टू पॉझिटिव्ह दिला होता, पण मार्केट एकदम हेवीली फॉल झालं. ओके, हेवीली फॉल झालं तर काही जणांनी सांगितलं विकास तुझा डेटा चुकतोय. डेटा चुकला तर मित्रांनो, मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचंय, हा काही परफेक्शनचा गेम नाहीये. हा गेम जो आहे ना, हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. डेटा 100% पॉझिटिव्ह होता, मीन्स ऍटलिस्ट पॉझिटिव्ह साईडला मार्केटने ट्रेड करणं अपेक्षित होतं. पण काही ग्लोबल अनसर्टन्टिटीज आहे. आता मार्केटमध्ये का फॉल आला, कसं झालं, काय झालं, याच्यात आपण भानगडीत पडायचं नाहीये. ऍक्च्युली हा नॉईस आपल्याला कम्प्लीट इग्नोर करायचा आहे. मी बऱ्याच वेळा सांगत आलेलो आहे. ठीक आहे, पण हा जो फॉल आहे हा आपण इंट्राडे प्रिडिक्ट करू शकतो का, तर 100% करू शकतो. यासाठी काही बरेचसे डेटा पॉइंट्स आहेत, ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. फक्त हा डेटा मी रात्री दिलाय पॉझिटिव्ह आणि तो दुसऱ्या दिवशी तुम्ही ऍज इट इज जाऊन कॉल पुट घेणार, याच्यासाठी हा डेटा नाहीये. हा मेजर फॉल मार्केटमध्ये, मेजर काही डायरेक्शनल काही चेंजेस आहेत का, हा एकमेव अनालिसिसचा पार्ट आहे. आणि आपण अशा पद्धतीची काही फुल प्रूफ प्लॅनिंग केलेली आहे की ज्याच्यात हे दिवसभराचे जे 250 पॉईंटचा हा जो पण फॉल आला आपल्याला इझिली पचवता येतो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी कसं आपल्याला ते स्ट्रॅटेजिकली काम करायचं, काय करायचं, ह्या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला हा डेटा हा एक बेंचमार्क असू शकत नाही की तुम्ही ह्याच्यावरून मार्केट जज कराल, किंवा ऍटलिस्ट मला पण जज कराल की मार्केटमध्ये तू सांगितलं फॉल येणार आणि वर जाणार आणि मार्केट खाली गेलं. ठीक आहे, तर कधी कधी होऊ शकतं काही मेजर इव्हेंट्स मध्ये, काही ह्याच्यामध्ये की डेटा आपला थोडासा आपल्या अगेन्स्ट जाऊ शकतो, पण त्याने प्रॉब्लेम म्हणजे आपण लॉसच करणार आणि लॉंग रन मध्ये लॉस मेकिंगच असणार आहे असं काही नाहीये, किंवा अनालिसिस चुकला असं नाहीये. हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. तर समजून घ्या, डेटाला एक बेस पकडा, ना की कुठलं एक परफेक्शनची टूल की मी असं दिलं, हे बटन दाबलं की एवढं पर्सेंट वर जाणार, एवढं खाली जाणार, असं नाहीये ते. ठीक आहे, तर डेटा कसा आलाय एक्सपायरीच्या हिशोबाने तो आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. उद्या आहे एक्सपायरी, 9 तारीख. तर मार्केटमध्ये एवढा खतरनाक फेरबदल झालाय, तुम्ही विश्वास नाही करणार. मला पण ऍक्च्युली आकडे बघून विश्वास नाही होते की एवढ्या हेवी पोझिशन्स लॉंग रिटेलर कसा काय गेला. ठीक आहे, मार्केट पडते, रिटेलर लॉंग आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल एवढे हेवी क्वांटिटी कॉल जे आहेत त्यांनी लॉंग केलेले आहेत. प्रत्येक लेवलवर फसत गेलेला आहे तो. ठीक आहे, प्रत्येक एका लेवलवर तो फसत गेलेला आहे. त्यानंतरून त्याच्या काउंटर पार्टी काही कॉल शॉर्ट्स केलेत, पण त्याची संख्या फार कमी आहे. नेट टू नेट जे लॉंग आहेत कॉलमध्ये, ते 3 लाखाचे कॉलमध्ये लॉंग पोझिशन्स आहेत. आता हे उद्या रिकवर करणं फार टफ टास्क आहे. एक्सपायरी आहे आणि एक्सपायरीच्या आदल्या दिवशी एवढे हेवी क्वांटिटी लॉंग जाणं म्हणजे फार बॅड थिंग. ओके, जर पुट साईडचा विचार केला तर पुट साईड सुद्धा 5,18,000 पुट मध्ये जे आहेत शॉर्ट्स आहेत, म्हणजे मार्केट वरती जायला अशा हिशोबाने घेतलेले पोझिशन्स. आता याचं पुढं काय होणार आहे फार केअरफुली समजून घ्या, पुढचा पार्ट फार इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, दुसरी गोष्ट, आता एफ आय ची गोष्ट कराल ना, तर एवढ्या ह्यूज क्वांटिटीमध्ये त्यांनी कधीच कॉल शॉर्ट केलेले नव्हते, किंवा एवढा हेवी चेंजेस जे आहेत ते आलेले नाही आहेत. हेवी त्यांनी पोझिशन्स हे केल्यात, पण नेट टू नेट जे आहे ते बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. ओके, बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलाय. आता एफ आयच्या काय पोझिशन शिल्लक आहेत ते आपण बघू. 2 लाखाच्या शॉर्ट्स कॉलमध्ये आणि पुट मध्ये म्हणाल तर 1.5 लाखाच्या शॉर्ट्स पोझिशन आहेत. म्हणजे पोझिशन्स फार हेवी हे झालेले आहेत. ओके, हेवी ऍड झालेला आहे, पण ओव्हरऑल जो बायस आहे तो थोडासा कॉन्झर्वेटिव्ह होऊन करत चाललेला आहे. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय की एफ आय तेवढा प्रो ऍक्टिव्हली काम नाही करत, तो थोडासा कॉन्झर्वेटिव्ह हे करून चालतो, कारण मोठे ह्यूज फंड्स त्यांचे लागलेले असतात. त्या पटीत जो प्रो प्लेयर आहे तो थोडासा इन्फॉर्म असतो, त्याच्याकडे बराचसा इनसाइड डेटा असतो आणि त्या डेटाच्या बेसवर तो अग्रेसिव्ह पोझिशन्स घेत असतो. आता इथे बघा, 2 लाखाच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या शॉर्ट साईडला आहेत कॉलमध्ये. ओके, जे कॉल शॉर्ट्स आहेत ते 13 लाखाचे, आणि कॉल शॉर्ट जे आहेत ते 15,52,000 आणि जे कॉल लॉंग्स आहेत ते 13,68,000. तर इथे झाले काय
ऑलमोस्ट 2 लाखाच्या पोझिशन कॉलमध्ये शॉर्ट्स आहेत. ओके. आता दुसरी गोष्ट, पुटचा जर विचार केला तर पुटमध्ये 1.5 लाखाच्या निगेटिव्ह पोझिशन्स प्रो घेऊन चाललेला आहे. आता उद्या एक्सपायरी आहे. मेजॉरिटी ऑफ पोझिशन्स बऱ्यापैकी रिटेलरने का होईना उद्यासाठीच बनवलेल्या असतील आणि फाईजला पण बऱ्यापैकी जो गेन आहे तो उद्याच्या सेशन्स मधून पाहिजे असणार आहे 100%. तर होतं काय, आता एक एनॉलॉजी समजून घ्या. यांच्याकडे काय आहे, कॉल्स आहेत. ओके. यांनी कॉल्स केलेले आहेत लॉंग. आता कॉलचं प्रीमियम कमी कधी होणार आहे, म्हणजे कॉलचं प्रीमियम जो आहे थिटा डीके कधी होणार आहे, ज्यावेळी मार्केट एका रेंज मध्ये राहील. ओके. तर सकाळच्या सेशन मध्ये समजा ओपनिंग एक फ्लॅट लेवलला झाले असं कन्सिडर करा, तर कॉल खाली ज्यावेळी राहणार आहे, ज्यावेळी मार्केट आत्ताच्या एटीएम स्ट्राईक प्राइस पासून म्हणजे जिथं क्लोजिंग दिली तिथून खाली राहण्याचा प्रयत्न करेल. ओके. मग कॉलचा प्रीमियम फर्स्ट सेशन मध्ये पूर्ण झिरो झाला, बरोबर, पूर्ण झिरो झाला, तर जो पुटचा जो प्रीमियम आहे म्हणजे मार्केट खाली राहिल्यानंतर पुटचा जो प्रीमियम आहे तो केव्हा झिरो होईल, ज्यावेळी थोडासा एक दुपारच्या सेशन मध्ये स्पाइक येईल. ओके. अशा हिशोबाने कॉलचा प्रीमियम ते झिरो करतील. आणि आता पुट मध्ये ह्यांना जर मोठा गेन पाहिजे मोठ्या प्लेयर्सला, तर मग दुपारच्या सेशन मधून ते ऍग्रेसिव्ह मार्केट खाली जाण्यासाठी रेडी करतील. अशा हिशोबाचं हे अॅनालॉजी आहे. पण जर चुकून सकाळच्या क्षेत्रात मार्केट एकदम हेवीली वरती राहण्याचा प्रयत्न झाला, तर मग त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग पॉसिबल होऊ शकते. पण ते चान्सेस मला फार कमी वाटतात. ठीक आहे. कम्पेअर टू आधी कॉल झिरो करतील. कॉल झिरो करण्यासाठी मार्केट थोडंसं साईडवेज आणि खाली ठेवावं लागेल. त्यावेळी मोठे प्लेयर्स त्यांच्या पोझिशन्स हळूहळू हळूहळू हळू रिकवर करतील. ओके. आणि पुट मधून प्रॉफिट जर कमवायचं आहे तर मग कॉलच्या पोझिशन झिरो झाल्यानंतरून खाली एक स्पाइक आणला की मग मार्केट खाली गेल्यानंतर पुट मध्ये ते बुक करतील. अशा हिशोबाचं हे गणित आहे. कन्सोलिडेशन एक्सपेक्टेड आहे फर्स्ट सेशन मध्ये थोडंसं निगेटिव्ह साईडला, आणि मग ही सगळी अनवाइंडिंग आपल्याला लोअर लेवलला बघायला भेटेल. ठीक आहे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, अनालिसिस तुम्हाला योग्य वाटत असेल, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता. एक स्टॅटिस्टिक्स आलेले आहेत, 83% लोक व्हिडिओ तर बघतायत पण अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये आणि शेअर करण्याचा रेशो फार कमी आहे. तर मित्रांनो, तुमचे लाईक पण तेवढेच गरजेचे आहेत, शेअर पण गरजेचे आहे आणि सबस्क्राईब करणं पण फार गरजेचं आहे. व्हिडिओ बघताय तर काहीतरी व्हॅल्यू ऍड होत असेल यातून. तर आय होप त्या छोट्याशा व्हॅल्यू ऍडिशन साठी तुम्हाला सबस्क्राईब ची रिक्वेस्ट करतोय. थँक्यू मित्रांनो.